श्री गौतम दोंदे साहब आपका भी विशेष धन्यवाद। श्री नीलेश आमले साहब, श्री विलास गौले साहब आपका भी विशेष धन्यवाद। येस, अगदी पाहायला गेलं तर चला शतरक्षण सजवा, शतरक्षण सजवायचं आहे। तदनंतर सलामीची जोडी एकता कसारा संघ आपण मैदानामध्ये एंटर करा। अगदी आता इथनं म्हटनं स्टॉप वॉच चालू होणार आहे। 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत। जर या व्यतिरिक्त तुम्ही अवधी घेतलात तर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचा प्लेयर 38 वर्तुळाच्या आतमध्ये उभा करावा लागेल, याचा सुद्धा नोंद घ्या। 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेच पाहिजेत, अन्यथा 5व्या षटकामध्ये तुम्हाला 38 सर्कल मध्ये एक्स्ट्राचा क्लिअर घ्यावा लागेल। शिवसंघर्ष संघ 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। झालेला सामना, त्या सामन्याचा हिरो ठरलाय तो म्हणजेच सागर आघान, यस प्रिन्स ऑफ कसारा। चला आपण यायचं सागर आघान मॅन ऑफ द मॅच ची कॅप इथनं वितरित केली जाईल। जी बिल्कुल, प्रायोजक श्री दिलीप गागर साहब, श्री उमेश जाधव साहब, श्री सचिन अग्रवाल साहब आपका विशेष धन्यवाद। श्री सागर उर्फ बॉबी सोनवने आपका विशेष धन्यवाद। श्री नीलेश निचिते साहब आपका विशेष धन्यवाद। श्री विनायक उबाले साहब, श्री अक्षय उगले साहब, श्री सगीर चौधरी साहब और श्री ज्ञानेश्वर तांबे साहब, श्री संदीप पवार साहब आपका विशेष धन्यवाद। यस, जाऊया मैदानाकडे। अगदी जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी इथनं मैदानामध्ये एंटर झालेत। तदनंतर श्री वैभव बागुल साहेबांचा विशेष धन्यवाद। तदनंतर श्री महेंद्र ठाकूर, तदनंतर श्री विलास शिंदे विशेष आभार व्यक्त करतोय। तदनंतर श्री नितीन मसळे साहेब, तदनंतर श्री अष्टविनायक, तदनंतर श्री समाधान भोईर, तदनंतर श्री राकेश दादू शिंदे यांचे विशेष आभार व्यक्त करतोय। अगदी जाऊया मैदानाकडे। इथनं पाहायला गेलं तर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळून काढला होता, मिसफील्ड झाली यार। अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच बॉल वरती शोएब सर चौकार आलाय। जी बिल्कुल, बल्लेबाजी के लिए वो जोड़ी है इस विभाग की एक बेहतरीन जोड़ी, जहां पर प्रवीण गोड़े और बैट्समैन बबलू उखाड़े, ये दोनों ऐसे बैट्समैन हैं जो कि पहले दिन से केपीएल में चमकते आए हैं। पहली गेंद पर खाता खोला है बैट्समैन बबलू उखाड़े ने। पिछले मैच में कहीं ना कहीं पहली गेंद पर आउट हुए थे। इस मैच में बिल्कुल खुलकर खेलने का, आक्रामक रूप से बल्लेबाजी करने का निर्णय लेके बिल्कुल सेट होकर आए हैं। ऑन साइड में खेलना चाहते थे। ये गेंद कहीं ना कहीं आगे थी, गुड लेंथ स्पॉट पे थी। टप्पा गिरने के बाद काफी तेजी से विकेट कीपर के दस्तानों में पहुंची। आइए डॉट 2 गेंदें हो चुकी है, जहां पर टॉस को जीतकर शिव संघर्ष कसारा टीम ने पहले गेंदबाजी का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए मौका दिया है टीम एकता कसारा को। बबलू खाड़े और प्रवीण गोड़े बल्लेबाजी के लिए। इस बीच ऑन साइड में एक करारा स्ट्रोक है, 1 बाउंस लॉन्ग ऑन रीजन में। ये गेंद सीमा रेखा के बाहर, अंपायर ने निर्णय दिया ये गेंद 4 रन। फलक 8 हाफ ट्रॅकर होता, आडवा बॅटना फटका। इथनं पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू निघून चाललाय सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा धमाका बबलू खाडेच्या बॅट मधनं येतोय हा चौकार। चौकाराने सुरुवात झाली होती, तदनंतर एक डॉट बॉल आला होता, तदनंतर सलगचे हे 2 चौकार आपण पाहत आहोत। टोटल 10 फलक जाऊन पोहोचले 12 वरती।
प्रवीण वरती अजून एक आक्रमण चढवलं जात आहे. मिड ऑनला बीट करत असताना हा बॉल होईल सीमा पार. यस, आलाय लगातारचा हा तिसरा चौकार. सॉलिड विकेट है, बिल्कुल गेंद बल्ले पर अच्छे से आ रही है. बैक टू बैक तीसरा चौका. बैट्समैन बबलू खाड़े स्ट्राइकर एंड पर है. बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर. इस बीच गेंद को खेल दिया काफी दूर. गगन की छाव में परियों के देश, ये गेंद मैदान से बाहर. बिग सिक्सर. अब ओवर नंबर 2 की शुरुआत मंगेश गांगड़. प्रवीण आहिरी की ओवर में 22 रन बने मैडेटी पावर प्ले का, जहां पर पहला ओवर था. काफी रन खर्च किए पहली ओवर में प्रवीण आहिरे ने. और अब गेंदबाजी ट्रैक पर मंगेश, प्रवीण आघान थे गेंदबाजी ट्रैक पर. और अब ओवर नंबर 2 की शुरुआत मंगेश. चलो स्पीड अप करना है. टाइम सेट किया गया है आपको 4 ओवर 20 मिनट के अंदर करने हैं. येस, अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटाचा कालावधी घेतला आहे. चला स्पीड अप करा. सातत्याने ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतात 5-5 षटकांचे मॅचेस खेळवले जातात, परंतु अगदी पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाहायला गेलं तर पुललेनचा होता. गोलंदाज थोडेसे फंबल झालेत. अगदी पूर्णपणे जास्तीचा अगदी पायावरती लागले का? यस, तर पाहणी करा. पहली गेंद पर बल्ले का बाहरी सीधा लगकर गेंद स्टंप पर जाकर टकराई. और प्रवीण यहां से लौटते हुए नाराज है, मायूस है. तेरे गिरने में तेरी हार नहीं, तो इंसान है अवतार नहीं. गिर उठ चल दौड़ फिर भाग, तू कई बार हारेगा हर बार नहीं. चलो ये वक्त भी गुजर जाएगा. पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे, 9 गेंदों में 22 रन बनाए थे. और अभी इस मैच में बिना खाता खोले आउट होकर लौटे डगआउट में. यस, अगदी पाहायला गेलं तर बॅटची कडा होती. तदनंतर चेंडू भरपूर चांगला होता शोएब सर. अगदी आपण पाहायला गेलं ना तर रिलीजिंग करत असताना गोलंदाजाचा पाय कुठेतरी थोडासा ट्विस्ट झाला. यस, आपण पाहू शकाल. महत्वाचा गडी बाद करण्याची यशस्वी ठरलाय, परंतु इथं आपण पाहायला गेलं तर पाय त्यांचा थोडासा ट्विस्ट झाला. तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी यस सज्ज होतील. चला शतरक्षण सजवा. कर्णधार शिवसंघर्ष कसारा संघ, शतरक्षण सजवा. यस, अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती महत्वाचा फलंदाज बाद झालाय. पहिल्या षटकाचा जर विचार केला ना तर या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलात पूर्णपणे फलंदाजावरती आक्रमण चढवलं होतं. बॅकफुटला गेले होते. त्यानंतर हा फटका, परंतु एलिव्हेशन थोडस कमी राहिला. हवा तसा बॅटवरती बॉल आला नाही आहे. अगदी पाहायला गेलं तर सलगचा हा दुसरा चेंडू निर्धाव चेंडू होता. गोलंदाज आपण पाहत आहोत मंगेशला. अगदी मंगेश गांगड आहेत. गोलंदाजी त्याची चांगली होती. डावखोर हाताचा फलंदाज समोर डावखोर हाताचा बॅटर सुद्धा देखील आहे, परंतु त्याच्या समोर गोलंदाजीची चांगली होत्या. आता मात्र इथनं पाहायला गेलं तर बॅट वरती घेतला आणि लॉंग ऑन क्लिअर करत असताना ठोकला. हा अजून एक दर्जेदार स्ट्रोक षटकार येतोय.
यस, अगदी पाहायला गेलं तर मी मगाशीच उल्लेख केला, हे बॅटल भरपूर महत्वाचं आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाच्या समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज. पहिला बॉल गोलंदाजाच्या नावावरती राहिला होता सर, अगदी दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. बिल्कुल पहले लेफ्ट हैंडेड राइट हैंडेड कॉम्बिनेशन को भेजा है, उसी कॉम्बिनेशन के साथ आगे चलना चाहती है टीम। एकता कसारा इस बीच मिस टाइम स्ट्रोक के नीचे फील्डर है और बढ़िया कैच, दूसरे विकेट का पतन, बैट्समैन आउट। यस, नेक्स्ट मॅच ओम दत्त कसारा संघ, तदनंतर विठाई क्लिनिक 11. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित रहा. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. नए बैट्समैन सागर पोटकुले आए हैं बल्लेबाजी के लिए, संदीप पोटकुले, सॉरी संदीप पोटकुले स्ट्राइकर एंड पर रहेंगे। दूसरा झटका लगता हुआ 29 रन पर मंगेश गांगड़ को सफलता मिलती हुई, दूसरी बहुत अच्छा ओवर गुजरता हुआ। धीमी गेंद थी, ऑफ ड्राइव किया, बहुत ही उमदा कैच, व्हाट अ कैच, तारीफ करनी होगी फील्डर की। तीसरे विकेट का पतन। मैदानामध्ये एंटर झालेत. रोशन पटेकर पहिलाच बॉल खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू आपण पाहू शकाल ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत. P2चे षटक इथं आपण पाहत आहोत. या P2च्या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर 38 वर्तुळाच्या बाहेर शोभ सर 3 क्षेत्ररक्षक असतात. P1च्या षटकामध्ये 2च, परंतु या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांचा वाजवी खेळ झालाय. या 2 षटकामध्ये आपण पाहतो धाव फलकाला धावा 30 धावा. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आपण पाहिल्या होत्या, 22 धावा पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्यात. यस, काफी अच्छा ओवर गुजरा है मंगेश गांगड़ का, जिसमें सिर्फ 8 रन दिए उन्होंने और 8 रन खर्च किए। 3 महत्वपूर्ण विकेटें ली, पूरी तरह से वापसी होती हुई 2 ओवर के बाद, क्योंकि पहला ओवर है ना काफी महंगा गुजरा था। उसमें 22 रन बने थे, 22 रन खर्च किए थे और इस ओवर में सिर्फ 8 रन और 3 विकेटें। स्ट्राइकर एंड पर बबलू खाड़े हैं, तो कहीं ना कहीं प्रेशर रहेगा, दबाव रहेगा। और गेंदबाजी ट्रैक पर अनंत कड़ू, जो बहुत अच्छे एक टीचर है। तीसरे ओवर की शुरुआत हो रही है, जहां पर गेंदबाजी ट्रैक पर अनंत जी कड़ू सर गेंदबाजी ट्रैक पर है। शुरुआत करेंगे अपनी ओवर की पहली गेंद। शॉर्ट गेंद थी, पूरी तरह से भारी, गेंद गैप में है, गेंद मैदान से बाहर, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, बिग सिक्सर, 6 रन। यस, अगदी जर पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकर चेंडू तुम्ही बबलू समोर टाकू शकत नाही आहात. अगदी पूर्णपणे हा चेंडू बॅट वरती घेतला मिड विकेटच्या दिशेला, बबलूच्या बॅट मध्ये तो अजून एक दर्जेदार षटकार. धाव फलक 36. अजून एक चांगला फटका, परंतु एलिव्हेशन आता थोडंसं कमी वाटतं. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेची कॉलिंग केली या बबलूना आणि दुसरी धाव सुद्धा होईल कंप्लीट. अगदी पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडला जास्तीत जास्त ठेवलं जात आहे फलंदाज बबलू खाडेला. टोटल धाव फलक 38. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत अनंत कडू सरांना. अगदी गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमक चढवलंय या गोलंदाजावरती.
अजून एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन ला क्लिअर झालाय. आणि अगदी पाहायला गेलं तर नितीन दादा शेलार यांना शुभम दादांकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज दिल्या जातील. आयवा झेल टिपलाय इथे. अगदी बॅकफुटला गेले त्यानंतर पॉइंटच्या दिशेला अगदी चांगला फटका आपण पाहतो. शोभ सर 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. बहुत बेहतरीन स्ट्रोक, बैकवर्ड पॉइंट पर ये गेंद बाउंड्री लाइन से बाहर जाती हुई 4 रन के लिए. देखो यहाँ पर बबलू खाड़े को रोकना बहुत मुश्किल है, क्योंकि जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं 10 गेंदे के लिए 40 रन पर बल्लेबाजी करते हुए, क्या बात है. और कुल टीम का स्कोर है रनों की संख्या 48 रन, 48 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. अनंत कड़ू काफी महंगा ओवर गुजरता हुआ 4 गेंदे हो चुकी है. इस बीच बैकफुट पर जाकर डीप में प्रोटेक्शन है, हरी थे. पहला रन मुकम्मल किया, दूसरे का प्रयास था, मना किया बबलू खाड़े ने. जहां पर आखिरी गेंद शेष है. स्कोर बोर्ड 49-49. यस, अगदी जर पाहायला गेलं तर वैयक्तिक बबलू खाडेचा जर विचार केला तर 11 चेंडू तो खेळलाय. त्याच्या बॅटमधनं आता आपण पाहायला गेलं तर 41 धावा आपण पाहत आहोत. आदिवासी गटाचा जर विचार केला तर त्या दिवशी पहिल्या दिवसामध्ये याच मैदानावरती बबलू खाडेच्या बॅटमधनं अर्धशतक झलकवलं होतं. बघूयात आता मात्र तिसरं षटक झालंय कंप्लीट. अगदी आपण पाहत आहोत या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्यात. त्यानंतर टोटल धावफलक आपण पाहू शकाल 49 धावा. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, आता फक्त तुमच्यासाठी. येस, अगदी पाहायला गेलं तर तुम्हाला फक्त शेवटचे 5 मिनिटे शिल्लक आहेत. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. यस, ड्रिंक्स ब्रेक आहे. अगदी स्टॉपवॉच देखील थांबवलं गेलाय. 1 मिनिटाचा हा ड्रिंक्स ब्रेक असेल, याची सुद्धा नोंद घ्या. यस, अगदी पाहायला गेलं तर 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय. ओम दत्त कसारा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेत. प्रथमतःच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जाऊया मैदानामध्ये. तिकडे बबलू खाडे भरपूर चांगली फलंदाजी करतोय. अगदी पाहायला गेलं तर सिंगल घेतली गेली. या मंगेश हा गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झाला, ज्याने अगदी पाहायला गेलं तर पिटूचे षटक हाताळलं होतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक या गोलंदाजाने हाताळलं होतं. फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. महत्वाचे 3 गडी सुद्धा त्याच्या अकाउंट मध्ये आपण पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर भरपूर सारी उसळी घेतोय. अक्षरशः कानाजवळून स्विंग करत जाऊन स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी डॉट बॉल आला. हे षटक फार निर्णायक असेल. 4थे षटक पाहत आहोत. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज मंगेशचा. अगदी पाहायला गेलं तर धावफलक आतापर्यंत अर्धशतक कंप्लीट झालेत. 50 धावा आपण पाहत आहोत धावफलकाला. अजून एक चांगला बॉल, बॅटची कडा लावड अपील झाली आहे आणि अगदी अजून एक धक्का लागलाय, तो म्हणजे स्टीम आपण पाहत आहोत. एकता कसारा संघाला फलंदाज बाद. दगडे सरांना स्वतः कर्णधार आहेत आणि आता मात्र उर्वरित चेंडू खेळण्यासाठी ते फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेत.
लवर फुल टॉस, फटका चांगला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, एक सिंगल होती, कंप्लीट सिंगल ना स्ट्रायकिंग एंडला बबलू खाडेला आणलं जात आहे. टोटल 10 फलक जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. 3.4चा खेळ झाला. मंगेशचा जर विचार केला तर हे षटक सुद्धा भरपूर चांगलं हाताळताना आपण त्यांना पाहत आहोत. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात, 4 चेंडू त्यांनी टाकलेत. बबलू खाडे आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला बिग ब्लास्ट करायचं होतं, ताकद भरपूर होती या फटक्यामध्ये, परंतु बॅट आणि बॉलचं हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाहीये. सिंगल येते, सिंगलनं 10 फलक जाऊन पोहोचलंय 52 वरती. येस, लास्ट बॉल दिस ओव्हर. अगदी पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. मंगेश गांगड, गोलंदाजी चांगली झाली, या गोलंदाजी चांगली झाली होती. आडव्या बॅट ना हा फटका आपण पाहिलात, एकनाथजी डगळे सरांच्या बॅट मधनं येतोय, मिड विकेटला ठोकलाय. अजून एक दर्जेदार स्ट्रोक, 6 धावा, षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता एकनाथजी डगळे सरांच्या बॅट मधनं. टोटल 10 फलक आपण पाहतो 58 वरती पोहोचलाय. महत्वाचे 4 फलंदाज बाद झालेत, परंतु सलामीला आलेला फलंदाज बबलू खाडे अजूनही मैदानामध्ये आहे. वैयक्तिक बबलूचा विचार केला तर 13 चेंडू 43 वरती खेळतोय. अर्धशतकासाठी 7 धावांची गरज आहे. बघूयात हे अर्धशतक झळकवलं जाईल का. बबलू खाडे स्ट्रायकिंग एंडला आहे, गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज रोशन आगिवले. पहिला बॉल बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच, जसा मंच तसा झालाय हा पंच आणि येतोय 1 टप्पा, 4 धावा, चौकार. अगदी आपण पाहिलं तर बॅकफुटला गेले, कुठेतरी गती कमी होती या चेंडूची, पूर्णपणे ताकद झोकून दिली या फटक्यावरती. चौकार आला, या चौकाराने 10 फलक जाऊन पोहोचलाय 62. वैयक्तिक बबलूचा विचार केला तर 47 वरती आता तो पोहोचलाय. म्हणजेच काय तर फक्त 3 धावांची गरज आहे अर्धशतक कंप्लीट होण्यासाठी. अजून एक चांगला फटका आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, चेंडू अडवला जाईल, फेकी करतील, तत्पूर्वी काढल्या जातात मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. 49 वरती बबलू पोहोचलाय. संघाचं पूर्णपणे धावफलक आपण पाहू शकाल 64 वरती. या षटकामध्ये पहिलाच बॉल पाहिला तर चौकार आला होता, त्यानंतर 2 धावा येतात. शेवटचं षटक आहे, रोहन अगिवले हा गोलंदाज, राईट आर्म, राऊंड द विकेट. इथे आता मात्र पाहू शकाल मिड विकेटला क्लिअर करत असताना बबलूच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. अर्धशतक झालंय कंप्लीट, एकदा बॅट वरती झाली पाहिजेत, जोरदार टाळा होऊन जाऊ द्या त्या फलंदाजासाठी. यस, यस, आपण पाहू शकाल 16 चेंडू तो खेळलाय आणि या 16 चेंडू मध्ये त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 55 धावा आतापर्यंत आपण पाहत आहोत. येस, टोटल धावफलक 70 आणि आता मात्र 4.3चा खेळ झालाय. उर्वरित अजूनही या पहिल्या सत्रातील 3 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूची गती कमी केली होती, त्यानंतर हा चेंडू पाहिला तर शोभसर थोडासा खाली राहिला होता. अगदी आपण पाहिलं तर 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. यंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर पूर्णपणे इनफॉर्म बॅट्समन आपण पाहू शकाल या फलंदाजाला बबलू खाडे स्ट्रायकिंग एंडला आहे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक वाटतोय. यस, झेल झालाय कंप्लीट. आता मात्र कुठेतरी बबलूला परतावा लागेल फलंदाज बाद.
बॅटर आपण पाहत आहोत स्ट्रायकिंग एंडला मनोज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी जर पाहायला गेलं तर लाईन भरपूर चुकीची होती या चेंडूची. एकनाथजी डगळे सर इकडनं एका दावेसाठी कॉल करत होते, परंतु मनोज या फलंदाजाने नकार दिला. अगदी शेवटचा बॉल अजूनही टाकायचा. टोटल धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या तब्बल 71 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठं टार्गेट सेट होऊ शकतं का? यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सर्वाधिक सेफ फटका ओव्हर द बॉलर हेड. हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 6 धाव्यांसाठी आलाय षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. अगदी या षटकाराने टार्गेट सेट केलं गेलंय. 77 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्यात आणि 78 धाव्यांचं टार्गेट सेट केलं गेलंय. संघ आहे शिवसंघर्ष कसारा संघासमोर. जी बिल्कुल, कसारा प्रीमियर लीग 2025 के लिए सम्मानीय विनायक नारायण सावंत साहब इनकी ओर से, जो कि भाजपा शहर अध्यक्ष है कसारा विभाग के, उनकी ओर से इस KPL के लिए 2025 ट्रॉफीज दिए गए हैं पहले, दूसरे, तीसरे और चौथे नंबर के लिए. उनका विशेष आभार, विशेष धन्यवाद. अच्छा, और नॉकआउट के लिए जो मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल दी गई है संदीप जी पवार साहब, इनकी जानिब से उनका विशेष आभार, उनका विशेष धन्यवाद. थैंक यू. यस, अगदी जाऊया सामन्याकडे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करा. शिवसंघर्ष कसारा संघ सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे. अगदी शतक्षण पाहायला गेलं तर सजवून झाला एकता कसारा संघाचा. अगदी आपण पाहत आहोत या आजच्या दिवसाचा जर विचार केला तर पूर्णपणे कसारा एका गावातील 6 संघ या मैदानामध्ये उतरलेत. बघूयात आजच्या दिवसामध्ये कोणत्या संघाचा खेळ चांगला होतोय. अगदी आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर प्रत्येकी सामना जिंकणं हे महत्वाचं असतं. एकता कसारा संघाचा जर विचार केला तर पहिला सामना ते जिंकलेत. तदनंतर शिवसंघर्ष कसारा संघ पहिला सामना त्यांनी जिंकले आहेत. यस, तर या भरपूर मोठी फाईट दोन्ही संघासमोर आहे. हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्वाचा असेल. अगदी विचार केला तर पाठलाग करायचा आहे ते म्हणजेच तब्बल 78 धावांचा, म्हणजेच काय तर इक्वेशन 30 चेंडू, या 30 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 78 धावा. मोठा टार्गेट सेट केलं गेलंय शिवसंघर्ष कसारा संघासमोर. अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत संदीप पोटकुले. संदीप पोटकुले हा गोलंदाज ट्रॅक वरती पहिला बॉल हाताळण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट.
पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाजांनी स्वतः कॉल दिलाय, माझा झेल. ओहो, इथे काय करताय, अगदी चेंडू पर्यंत पोहोचलेच नाहीयेत. संदीपला आपण पाहिलं, पहिलाच बॉल हाताळत असताना झेल उडाला होता, परंतु हा झेल टिपता आला नाहीये. मोठं जीवदान कुठेतरी मी म्हणेल फलंदाज अक्षय डोलस याला मोठं जीवदान मैदानाच्या आतमध्ये. अगदी या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल भरपूर चांगला हाताळला होता गोलंदाज संदीपनं. बघूयात आता मात्र डावकर हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे प्रवीण आघान. प्रवीण साठी हा बॉल, या चेंडूची गती कमी केली होती. अगदी 38 मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक होता. अगदी प्रेम होते तिकडे, प्रेमने क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, परंतु ट्रॉफी की थोडीशी स्लो आपण पाहिलीत. एक सिंगल कंप्लीट होती या. पाहायला गेलं तर सलगच्या 2 चेंडूवरती एक एक सिंगल आली या. म्हणजेच काय तर दोन्ही फलंदाजाचं अकाउंट ओपन झालंय. स्कूप अगदी पाहायला गेलं तर फटका दर्जेदार, त्यापेक्षा झेल चांगला टिपलाय. अगदी पहिला धक्का लागलाय टीम शिवसंघर्ष कसारा संघाला. फलंदाज बाद. लखन बटाटे न्यू बॅटर स्ट्रायकिंग इनला. हा चेंडू सोडून दिलाय. ओहो, अगदी लेग स्टंपच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल आपण एकनाथजी डगळे सरांना हा चेंडू अडवला. वाईट बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. अगदी 2 क्वालिफाईड पंच आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. मनोज भरसट सर, तर त्यानंतर नामदेवजी डोळस सरांना आपण पाहू शकाल. अगदी या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3च धावा खर्च केल्यात. आडव्या बॅटनं फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक चांगला झेल टिपला गेलाय. दुसरा धक्का लागलाय टीम शिवसंघर्ष कसारा संघाला. फलंदाज बाद. पाहायला गेलं तर 3 धावसंख्येवरती 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. P1चे षटक आहे. या P1च्या षटकामध्ये हव्या तशा धावा येत नाहीयात. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 78 धावे टार्गेट पर्यंत पोहोचायचं. 78चं टार्गेट सेट केलं गेलंय एकता कसारा संघानं. न्यू बॅटर आपण पाहतात मैदानामध्ये एंटर झालेत हरीश माळी. पूर्णपणे आता मात्र हरीश वरती मोठी जिम्मेदारी असेल. मोठे फटके मारावे लागतील. पार्टनरशिपची गरज आहे. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाज समोर ताकदीचा आहे. संदीपला आपण पाहत आहोत, त्या कारणास्तव सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. हरीश माली पाहायला गेलं तर पहिलाच बॉल खेळत असताना कुठेतरी त्याला माहिती आहे पार्टनरशिपची गरज आहे, त्या कारणास्तव हा डिफेन्सिव्ह शॉट्स आपण पाहिलात. अजून एक चांगला बॉल. हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, जाऊन स्थिर राहतो यष्टिरक्षक डगले सरांच्या हातामध्ये. शेवटचा बॉल होता, शेवटच्या बॉलवरती धावा आली नाहीये. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ आपण पाहिलात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा फलकाला पाहत आहोत. महत्वाचे 2 गडी बाद झालेत. जी बिल्कुल, योगेश टेनिस क्रिकेट के माध्यम से ये लाइव टेलीकास्ट किया जा रहा है. एक ज़बरदस्त क्वालिटी प्लस क्लैरिटी, बहुत अच्छी थीम के साथ आप लाइव देख पा रहे हो. योगेश टेनिस क्रिकेट को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना न भूलें, क्योंकि इसकी तमाम अपडेट्स आप तक वक्त पर पहुंचती रहे. बिल्कुल सब्सक्राइब करें योगेश टेनिस क्रिकेट को. गेंदबाजी ट्रैक पर प्रवीण गोड़े. दुसरं षटक P2चं षटक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. अगदी पाहायला गेलं तर पहिलाच बॉल भरपूर चांगला हाताळलाय प्रवीण गोडे हा गोलंदाज आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली होती
संदीपच्या माध्यमातून अगदी दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण गोडे चांगली कामगिरी करतोय. पहिलाच बॉल निर्धाव हाताळला जातोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु मोठे फटके मारू दिले जात नाहीये. फलंदाजाला थोडस थांबवण्यामध्ये यश येत आहे गोलंदाजांना. अगदी हा चेंडू भरपूर सारा उसळी घेतोय. यस, वाईट घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. लेग पंच आपण पाहू शकाल नामदेवजी डोळस सरांना. तदनंतर 1 फॉर दी ओव्हर ग्वाही दिली जाते गोलंदाजाला. अगदी वाईट हा चेंडू आपण पाहू शकाल जास्तीची उसळी घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता. एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे प्रवीणने या बॉलवरती. इथे बिग ब्लास्ट करायचं होतं. अगदी पाहायला गेले तर बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन जुळतच नाहीये. मोठा फटका येतच नाहीये. आतापर्यंत जर विचार केला तर फक्त धावफलकाला धावा आपण 4च पाहिल्यात. मोठ्या धावसंख्येचा जे वेळेस पाठलाग करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीपासूनच मोठे फटके मारावे लागतात, परंतु ते फटके येत नाहीयेत. प्रवीण आता मात्र कुठेतरी जागा बनवली होती. हा फटका भरपूर चांगला आहे. स्क्वेअर लेगला हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार येतोय हा चौकार. पूरी तरह से बोलबाला है टीम एकता कसारा का. इस 4 रन आने के बावजूद स्कोर की गति सिर्फ 8 रन पर है. 8 रन 2 विकेट को नुकसान पर. प्रवीण स्ट्राइकर एंड पर प्रवीण अघान, नॉन स्ट्राइकर एंड पर हरीश माली. ओहो, इस बीच एक कमाल की गेंद बिल्कुल आगे रखा था. लेग कटर टप्पा गिरने के बाद बाहर की ओर निकलती हुई सीधा विकेट कीपर एकनाथ डगले सर के हाथ. 4 गेंदें हो चुकी है. कुल 5 रन बने हैं प्रवीण गोड़े की ओर में. ओहो, बहुत खूब गेंद, बहुत कमाल की गेंद, बढ़िया गेंद. ये गेंद भी आई है डॉट. 5 गेंदें अब तक हो चुकी है, जहां पर दूसरा ओवर जारी है. प्रवीण गोड़े गेंदबाजी ट्रैक पर है. काफी बैकफुट पर जाकर छोड़ा है टीम शिव संघर्ष कसारा को. 78 रनों का पीछा करती हुई शिव संघर्ष कसारा. इस बीच यॉर्कर बिल्कुल खोद कर निकाला है. मैदान में वहां पर फील्डर तैनात है. बिल्कुल प्रवीण आघान को इसीलिए भेजा गया था क्योंकि लेफ्ट हैंडेड बैट्समैन को ज़्यादा यहाँ पर मदद मिलेगी. एटमॉस्फेयर जिस तरह से देखा जाए, हवा चल रही है, लेफ्टी की हवा है. प्रवीण गोड़ी की ओवर की हुई यहाँ पर समाप्ति. 2 ओवर के बाद 9 रन 2 विकेट के नुकसान पर शिव संघर्ष कसारा. यस, अगदी पाहायला गेलं तर लिफ्टीसाठी हे पोषक वातावरण आहे, परंतु पहिल्या सत्रामध्ये डाव उजव्या हाताचा फलंदाज हावी झाला होता. अगदी अर्धशतक बबलू खाडेच्या बॅटमधनं आपण पाहिलं. अगदी शोएब सर उजव्या हाताचा फलंदाज देखील या मैदानामध्ये या पोझिशनला धावा बनवू शकतो, परंतु ते फटके येतच नाही आहेत. अगदी पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे, बॅकफुटला ढकललं जात आहे शिवसंघर्ष कसारा संघाला. 2 षटकांचा वाजवी खेळ आपण पाहिलात. या 2 षटकामध्ये धावफलकाला धावा फक्त 9. गेंदबाजी ट्रैक पर ओवर नंबर 3 की शुरुआत भास्कर. ओहो, बिल्कुल आगे थी गेंद, बल्ले तक पहुंची नहीं. एक टप्पे पर इस गेंद को फील्ड करना चाहते थे फील्डर. डीप के फील्डर गेंद तक पहुंचे और इस गेंद पर मिली है 2 रन कंप्लीट किए गए. स्कोर बोर्ड 11 रन, 11 ऑन द बोर्ड. पूरी तरह से बोलबाला रहा है इस मैच में एकता कसारा का. पहले बल्लेबाजी करते वक्त 5 ओवर में 77 रन बनाए थे, 78 रनों का लक्ष्य. और शिव संघर्ष कसारा बल्लेबाजी करते हुए तीसरा ओवर चल रहा है और स्कोर 11 रन पर रुका है. इस बीच ऑन साइड में खेला था प्रवीण आघान ने. इस गेंद को डीप में प्रोटेक्शन था, फील्डर तैनात थे. मिली है सिंगल के चलते स्कोर बोर्ड 12 रन 2 विकेट के नुकसान पर. हरीश मालवे स्ट्राइकर एंड पर है. कहीं ना कहीं पुराना दौर जो चल रहा था, पुराना दौर जो हरीश मालवे का था, उसको याद करना पड़ेगा. ये ऐसा खिलाड़ी था कि बहुत दूर दूर तक मारता था. छोटा कद था पर धमाका बड़ा करता था. वही करना पड़ेगा. हाइट कम फाइट ज्यादा करनी पड़ेगी अगर इस मैच में जीतना है. उसी का प्रयास था. एक्स्ट्रा कवर में क्या डिस्टेंस है, बिल्कुल डिस्टेंस है एक्स्ट्रा कवर के ऊपर से. जिस बात का मैंने जिक्र किया था, हरीश मालवे इज ऑन फायर.
मोठा फटका आलाय आणि ह्याच फटक्यांची गरज आहे. शिवसंघर्ष कसारा संघाला बॅक टू बॅक दुसरा येईल का? चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये आहे. बबलू खाडे तिकडे धावत होता परंतु त्याच्या डोक्यावर हा बॉल निघून गेलाय. सीमा पार बॅक टू बॅक दुसरा धमाका येतोय षटकार. डावकुऱ्या हातासाठी हे वातावरण पोषक आहे परंतु उजव्या हाताचा फलंदाजाच्या बॅटमधनं देखील मोठे फटके येऊ शकतात आणि ते मोठे फटके आपण पाहू शकाल. हरीश माळवी या फलंदाजाच्या बॅटमधनं आलेत. बॅक टू बॅक दोन आलेत. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल. अगदी साऊंड भरपूर चांगला आला होता परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल बबलू खाडे याने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज हरीशचा खेळ. बहुत बेहतरीन कैच, बहुत उम्दा कैच, बहुत अच्छा कैरी किया. ये फील्डर वहां पर तैनात थे बबलू खाड़े पहले बल्लेबाजी करते वक्त और अब फील्डिंग में बहुत अच्छा कैच लिया. 100% अपने टीम के लिए देते हुए बबलू खाड़े. स्कोरबोर्ड 24 रन, 3 विकेटों के नुकसान पर. विकेटों का सिलसिला जारी है, बिल्कुल 3 विकेटें जा चुकी है. स्कोरबोर्ड भी बहुत धीमे धीमे चल रहा है, पूरी तरह से बैकफुट पर है टीम शिव संघर्ष कसारा. आखिरी गेंद शेष है. भास्कर बैक टू बैक 2 बड़े हिट आने के बाद हरीश मालवे को आउट किया. 12 रन बनाकर 5 गेंदों का सामना कर डगआउट में लौटे बैट्समैन हरीश मालवे. आखिरी गेंद भास्कर. अनंत कड़ूसर ऑन साइड में खेल दिया इसको. डीप से फील्डर आ रहे हैं. बहुत जबरदस्त एफर्ट, जिस तरह से एक टप्पे पर गेंद को रोका और 1 रन से संतुष्ट है. सुरक्षित है दोनों बैट्समैन. 3 ओवरों की समाप्ति हुई. आफ्टर 3 ओवर स्कोर बोर्ड 25 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट शिव संघर्ष कसारा. येस, अगदी जर पाहायला गेले तर 3 षटक्यांचा वाजवी खेळ झालाय. एकता कसारा संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. स्टॉपवॉच चालू आहे, याची देखील दक्षता घ्यायची आहे. अगदी पाहायला गेले तर 3 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतात 25 धावा. आता मात्र इक्वेशन थोडंसं कठीण होत चाललंय शोएब सर. 12 चेंडू, या 12 चेंडू मध्ये बनवायचे 53 धावा. बहुत मुश्किल है, बिल्कुल ऑन साइड में. और ये गेंद 1 बाउंस काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. येस, अगदी जर पाहायला गेलं तर अनंत कडू सरांना आपण पाहतो फलंदाजीसाठी नुकतंच आले होते. त्यांच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 वरती. अगदी प्रत्येकी बॉल वरती आता मात्र शोभ सर मोठा फटका मारावाच लागेल. जी बिल्कुल. गेंदबाजी ट्रैक पर मनोज गांगुर्डे. इस बीच स्लॉट में थी वारगड़े, सॉरी मनोज वारगड़े की गेंद थी और गेंद मैदान से बाहर. 6 रन. यस, चौकार आला होता. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. दुसरा बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिलेत. यस, पहिल्या बॉल वरती देखील चौकार आला होता. हाफ ट्रॅकर होता. मिस टायमिंग आहे. एकनाथजी डगळे सर थोडेसे मागे राहिलेत. अगदी झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. एका धावेची कॉलिंग. इथे काय घडतंय? डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात झालेत बाद. इथनं पाहायला गेलं तर चौथा धक्का लागलाय. जी बिल्कुल. भास्कर ने डायरेक्ट हिट किया और बैट्समैन आउट. पूरी तरह से इस मैच को अपने खेमे में लिया है एकता कसारा ने. बैक टू बैक 2-4 आए थे. तीसरे गेंद पर विकेट ली रनआउट के रूप से. 34 रन 4 विकेटों के नुकसान पर. प्रवीण आघान आउट हुए 9 रन बनाकर. स्ट्राइकर एंड पर नए बैट्समैन ईश्वर. इस बीच बिल्कुल ऑफर्ड किया था. ऑफ स्टंप के बाहर थी ये गेंद. सीधा विकेट कीपर एकनाथ जी डगले सर इनकी दस्तानों में जाकर बैठी. आइए डॉट. बहुत अच्छी गेंदबाजी हुई है एकता कसारा से. ये गेंद ज्यादा ही कुछ बाहर निकलती हुई ऑफ स्टंप के अंपायर ने घोषित किया. ये गेंद वाइड है. एक अतिरिक्त रन बोर्ड में ऐड होता हुआ. स्कोर बोर्ड 35 रन 4 विकेटों के नुकसान पर. 2 गेंदे और अभी भी शेष है. हे अगदी पाहायला गेलं तर इक्वेशन कठीण झालंय.
आडव्या बॅटने हा फटका आपण पाहिलात. वन बाउन्स डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार येतोय चौकार. अगदी इक्वेशनचा विचार केला तर आता मात्र 7 चेंडू 39 धावेंची गरज आहे. म्हणजेच काय, 7 चेंडू 39 ची गरज. प्रत्येकी बॉलवरती षटकार मारावा लागेल. आउटसाइड द लेग स्टंप. यस, वाईट चेंडू घोषित केला जातोय. मनोजी भरसर सर आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल नामदेवजी ढोळस सरांना. शेवटचा बॉल होता, बिग ब्लास्ट करायचं होतं. एलिव्हेशन जुळलंच नाहीये. अगदी पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती धाव घेतली जात नाहीये. 4 षटकांचा वाजवी खेळ झाला. या 4 षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर 40 धावा धावफलकाला आपण पाहत आहोत. इक्वेशन 6 चेंडू आणि बनवाव्या लागतील त्या मात्र 38 धावा. यस, शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार एकनाथजी डगळे सर आपण पाहू शकाल. इथे हा फटका भरपूर चांगला आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं जात आहे. अगदी पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहत आहोत. अनंत कडू सरांच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. षटकार येतोय. अगदी पाहायला गेलं तर पुललेनचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेला. झेल सोडलाय. अगदी हे जिथे क्षेत्ररक्षक उभा होता बरोबर त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता. हा ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं हा फटका आपण पाहिलात. धाव घेतलीच नाही या बॉलवरती. अगदी या षटकामध्ये 2 चेंडू हाताळलेत. लवर फुल टॉस. फटका चांगला आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट. अगदी प्रवीण होता. खूप सुंदर थ्रो होता. अगदी बरोबर डायरेक्ट हिट. यस्टन वरती हा चेंडू जाऊन धडकतोय आपण पाहू शकाल. चेंडू उचलला लगेचच. थ्रो किती अॅक्युरेट होता पहा. रनआउटच्या स्वरूपात अनंत कडू सरांना परतावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. अगदी पाहायला गेलं तर 5वा धक्का लागलाय. म्हणजेच अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतला. रोशन न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. फटका भरपूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहेत. हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धाव्यांसाठी येतोय अजून एक चौकार. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र कुठे धावा येतात. अगदी इक्वेशन कठीण झालं होतं. त्यानंतरचे हे फटके आपण पाहत आहोत. इथे हा चेंडू चांगला पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालं नव्हतं. चांगला बॉल हाताळला जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे विजयाच्या दिशेला वाटचाल केली आहे. संघ आपण पाहत आहोत एकता कसारा संघ. मिस टायमिंग आहे. शेवटच्या बॉलवरती हा फटका आपण पाहिलात. विजय संपादित केले तो म्हणजे संघ आपण पाहतात. अभिनंदन टीम एकता कसारा संघ. हार्ड लक टीम शिवसंघर्ष कसारा. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ लगेचच